म्हणता म्हणता 8वा दिवस देखील आला. डे 8, 8 जानेवारी, फिजिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. सो सगळ्यात महत्त्वाचं की आजचा 8वा चॅप्टर आहे फिजिक्सचा, जो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. सो IMP पॉइंट्स बघून घेऊ आपण पेज वाईज, आणि त्यानंतर आपण एक प्रश्नपत्रिका जी फार IMP आणि जी फक्त आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना आपण देतो, सो ती आपण बघणार आणि डिस्कस करणार आहे. जर आपल्या कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जर फॉलो करत नसाल तर नक्की फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामला आपला क्लास आणि AI दादाला फॉलो करा, आणि युट्यूबला आपल्या क्लासला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ वेळेत येईल. आणि नक्की एकदा आपल्या इंस्टाग्रामचं पेज किंवा ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली बघा, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी तो फायदा राहील. नेक्स्ट आहे चॅप्टर 8 इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता सगळ्यात महत्त्वाचं की पेज वाईज जर पाहिलं आपण 186 आणि 188 वरती आपल्याला सगळ्यात पहिलं गॉस लॉ वरती पूर्ण फोकस करायचं. गॉस लॉ सगळ्यात IMP, म्हणून त्याला म्हणजे बोलतात ना, और कन्फ्युजन पण आहे थोडंसं, तर कन्फ्यूज होऊ नका. प्रॉपर मराठीमध्ये साध्या भाषेत ती स्टेटमेंट समजून घ्या, तर ती समजेल, अन्यथा ती समजणार नाही. त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेले. तर हे प्रॉपर फाइंड करता आलं पाहिजे तुम्हाला, की नक्की सगळ्यात महत्त्वाचं की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढता आली पाहिजे. त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी लॉंग स्ट्रेट वायरसाठी काढता आली पाहिजे, आणि चार्ज इनफायनाइट प्लेन शीट. म्हणजे 3 गोष्टीची तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड काढायची, हे लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले एक आहे स्पेरिकल शेल, दुसरं आहे लॉंग स्ट्रेट वायर, आणि तिसरं आहे प्लेन शीट. सो ह्या तिघांमध्ये जर तुम्हाला विचारलं की ह्या संपूर्ण लिस्टमध्ये IMP कोणती गोष्ट आहे, सो फोकसली गॉस लॉ वरती काम करणे, लॉंग स्ट्रेट वायर वरती काम करणे, आणि प्लेन शीट वरती काम करणे. म्हणजे ह्या 3 गोष्टी करणं म्हणजे करणे. लॉंग स्ट्रेट वायर मध्ये इलेक्ट्रिक फील्ड शोधता आली पाहिजे, म्हणजे आलीच पाहिजे, आणि प्लेन शीट मध्ये पण देखील शोधता आली पाहिजे. याचं भान ठेवून तुम्ही अभ्यासाला बसा. मी आता सांगतो, 8वा दिवस आहे, खूप दिवस मिस केले असतील, खूप थोड्या दिवसांवरती आपण आलोय. 30 दिवसांचा तर खेळ बाकी आहे फक्त. मग त्या 30 दिवसात आपल्याला का शांत राहत नाही, आणि का आपल्याला गोष्टी कळत नाही, सो ती गोष्ट प्रॉपरली फॉलो करायला सुरुवात करा, जेणेकरून आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली करू शकतो. ओके. त्यानंतर पेज नंबर 189 आणि 192 वरती इलेक्ट्रिक पोटेन्शियलची डेफिनेशन. त्यानंतर पोटेन्शियलचं इक्वेशन खूप महत्वाचं आहे. पॉइंट चार्ज, इलेक्ट्रिक डायपोल, आणि ड्यू टू पॉइंट ऑफ चार्जेस. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिकल पोटेन्शियल 3 गोष्टींचं ह्या पेजेसवरून काढता आलं पाहिजे. पहिला आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल कोणामुळे, तर एका पॉइंट चार्जमुळे. दुसरं इलेक्ट्रिक पोटेन्शियल कोणामुळे, तर इलेक्ट्रिक डायपोलमुळे. आणि तिसरं इलेक्ट्रिक पोटेन्शियल कोणामुळे, तर सिस्टम ऑफ चार्जेसमुळे. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल 3 गोष्टींचं आपल्याला याच्यामध्ये काढता आलं पाहिजे. पेज नंबर 193 आणि 196 वरून इक्वी पोटेन्शियल सर्फेसेस काय, हे काय एकदा शोधा. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी 2 पॉइंट सोर्सेसचे, पोटेन्शियल एनर्जी इलेक्ट्रिक डायपोलचे जे आधी पाहिले. त्यानंतर एन चार्जेसचे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डचे, आणि इलेक्ट्रिक डायपोल इन द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ह्या सगळ्या गोष्टींवरती बारकाईने काम करा, अन्यथा काहीच होणार नाही. पहिलं सांगतो, हे खूप महत्वाचं, इक्वी पोटेन्शियल सर्व्हिस, 2 पॉइंट चार्जेस, इलेक्ट्रिक डायपोल. आता इलेक्ट्रिक डायपोल सारखा कॉन्सेप्ट हा बारका कॉन्सेप्ट आहे, खूप छोटा कॉन्सेप्ट आहे, पण हा सुद्धा मुलांना माहित नाहीये. मग हा सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, जास्त बोलतात ना वेगाने, आणि जास्त म्हणजे बोलतात वेळ द्या त्या गोष्टीला, कारण ती गोष्ट पुन्हा सीईटीला तुम्हाला त्रास देणार आहे. मग सीईटीला त्रास देण्यापेक्षा आता त्रास दिलेली चांगली गोष्ट आहे, कारण आताच माझा तो कॉन्सेप्ट थिअरी वाईज खूप चांगला होईल. पेज नंबर 197 आणि 200 वरती जे त्या गोष्टींवरून कंडक्टर आणि इन्सुलेटर बऱ्यापैकी मुलांना माहित असेल, पण कसं लिहायचं ते बोर्डसाठी ते व्यवस्थित लक्षात घ्या. डायइलेक्ट्रिक्स वरती पूर्ण काम करा. डायइलेक्ट्रिक्स फार IMP आहे. त्यानंतर पोलार डायइलेक्ट्रिक्स काय असतात, आणि नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स. म्हणजे डायइलेक्ट्रिक्सचे 2 प्रकार आहे, पोलार आणि नॉन पोलार. हा PYQ सुद्धा आहे काही वर्षांपूर्वी, म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये हा येऊन पण गेलाय प्रश्न, आणि बऱ्यापैकी मुलांनी पाठ पण केला असेल, पण कन्फ्युजन्स क्रिएट होतात, कारण याचे तुम्ही एक्झाम्पल्स करत नाही, फक्त डेफिनेशन्स वरती काम करतात. तर एक्झाम्पल्स वरती पण पूर्ण काम करा. त्यानंतर इलेक्ट्रिकल ससेप्टिबिलिटी, हे खूप खूप भारी कॉन्सेप्ट आहे, तर नक्की करा हा. 201 टू 204 पर्यंत खूप महत्वाची गोष्ट, कॅपॅसिटन्स, कॅपॅसिटर, कॅपॅसिटर्स इन सिरीज, कॅपॅसिटर इन पॅरलल, हे खूप महत्वाचं आहे. आणि SI युनिट्स प्रत्येकाचे जेवढे पण तुम्हाला तिथे आले असतील. यूज ऑफ कॅपॅसिटर तर माहित असेल बऱ्यापैकी, जुना कॉन्सेप्ट आहे. कॅपॅसिटरचा यूज ऍप्लिकेशन बऱ्यापैकी मुलांना माहित असेल, पण कॅपॅसिटर इन सिरीज आणि कॅपॅसिटर इन पॅरलल ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली बघितल्या पाहिजे. त्यानंतर 205 आणि 210 वरती सगळ्यात महत्वाचं, ह्या पेजेस वरती पॅरलर प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक आणि पॅरलर प्लेट कॅपॅसिटर विथ डायइलेक्ट्रिक याचा डिफरन्स करून ठेवा, आणि खूप शॉर्ट करून ठेवा, अन्यथा डिटेलमध्ये जाण्याची गरज नाहीये. हे पण मी आता सांगतोय, आणि तुम्ही सुद्धा पॉईंटमध्ये लक्षात ठेवा की ते खूप सारे डिटेल्समध्ये जाण्याची आवश्यकता आपल्याला नाहीये. आपण बऱ्यापैकी विदाउट विथ डायइलेक्ट्रिक केलं तरी चालणार आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर व्हॅन्डेग्राफ जनरेटर फार IMP गोष्ट आहे. म्हणजे प्रॉपर डायग्राम करून व्यवस्थित करा. एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर वरती काम करा. खूप महत्वाची गोष्ट आहे की कॅपॅसिटर मध्ये किती एनर्जी स्टोर्ड असते, सो याच्यावरती देखील काम करा. हे खूप गरजेचं आहे, आणि बऱ्यापैकी म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला राहील. ओके.
कन्स्ट्रक्शन, आता बघा वेंडेग्राफ जनरेटरचं प्रिन्सिपल माहित असलं पाहिजे, कन्स्ट्रक्शन माहित असलं पाहिजे, वर्किंग माहित असलं पाहिजे, युजेस. म्हणजे वेंडेग्राफ जनरेटर एक जो जनरेटर आहे, जो इक्विपमेंट आहे, त्याच्या तुम्हाला एवढ्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि युजेस. प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि युजेस. प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि युजेस या 4 गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे, म्हणजे पाहिजेच. एक्झाम फोकस दिलेले आहे, तुम्ही वाचू शकता, मला जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. आणि ह्या 6 डेली प्रोसेसेस ज्या फॉलो करायच्या आहेत, या पहिल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितल्यात आणि आज 8वा दिवस आहे, आजही देखील तेवढंच तेच सांगणार आहे. पण तुम्ही हे स्किप करू शकता आणि मी पण देखील स्किप करू शकतो. ओके, सो पुढे आपल्याला जो पाहायचा आहे तो एक क्वेश्चन पेपर पाहायचा आहे, की कोणत्या क्वेश्चन्सला नक्की बऱ्यापैकी बोर्ड 2026 मध्ये येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला प्रॉपर. आता जर हे पाहिलं तुम्ही, तर सगळ्यात महत्त्वाचा हा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. हा आहे 70 मार्क्सचा 3 अवर्सचा पेपर आणि डिफिकल्टी जी आहे बॅलन्स्ड आहे. म्हणजे आता हे जे डॉक्युमेंट तुम्ही पाहिलं, हे डॉक्युमेंट तुम्हाला अक्षरशः कुठे भेटणार आहे? हे डॉक्युमेंट तुम्हाला वेबसाईटवरती भेटणार आहे, फ्री नोट्समध्ये मिशन वाईज भेटणार आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं डे 7 डे 8 चे तुम्ही मिशन्स पाहिले असतील तर मिशन 6090 नक्कीच उडा आणि प्रत्येक दिवशी आपण एक पेपर सॉल्व्ह करतो. असे अजून 2 पेपर्स आहेत ह्याच लेसनचे, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे अजून 2 पेपर आहे. वेबसाईट आपलाक्लास.in वरती ते अवेलेबल आहेत, तर तुम्ही तिकडे जाऊन सुद्धा बघू शकता. हे लक्षात ठेवा. आता पुढे गेल्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन, आधी एमसीक्यूज आहे. एमसीक्यूज नंतर पुढे गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला आता पॉईंट चालू झाले. सो पहिला टॉपिक ज्याने प्रश्न म्हणजे ज्याच्यावरती प्रश्न बनलाय तो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल नक्की काय. परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, ठीक आहे, तो डायरेक्टली लक्षात राहील. हा, लिनियर चार्ज डेन्सिटी खूप महत्वाचा आहे. पॅरलर प्लेट कॅपॅसिटर वरती देखील प्रश्न आला, इक्विपोटेन्शियल सरफेस वरती सुद्धा प्रश्न आलाय. त्यानंतर पुढे गेल्यानंतर वॅन्डेग्राफ जनरेटर वरती पण आहे आणि पोलरायझेशन, इलेक्ट्रिक पोलरायझेशन. म्हणजे आता बघा, जे पॉईंट्स आपण आयएमपी मानतो ना त्याच्यावरती खरंच प्रश्न बनतात, हे मला तुम्हाला दाखवायचे. कशा प्रकारे प्रश्न बनलेत आणि कशा प्रकारे मला तिकडची गोष्ट जी मी टेक्स्टबुक मध्ये वाचली ती लिहायची. कारण प्रश्नपत्रिका एकमेव असं स्वरूप आहे ज्याच्यामध्ये आपला लेसन किती झालाय आणि आपण किती स्ट्रॉंग आहोत त्या लेसन मध्ये ते समजतं. सो प्रत्येक प्रश्नपत्रिका जी तुम्ही बघाल ती प्रॉपरली फॉलो करा, जेणेकरून तुमचा एक एक लेसन तो प्रॉपर बारकाईने काय होणार आहे, स्ट्रॉंग होणार आहे. पुढे गेल्यानंतर मगाशी मी सांगितलं होतं पोलर आणि नॉन पोलर मधला फरक येतो आणि आलेला आहे. सो प्रॉपर फरक करा. न्यूमेरिकल्स मध्ये मी न्यूमेरिकल्स घेत नाही, तुम्हाला माहित असेल, कारण न्यूमेरिकलचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर तुम्हाला न्यूमेरिकल्स पाहिजे नसतील तर कमेंटमध्ये नक्की टाका. जर कमेंट्स खूप चांगले असेल तर मी तो व्हिडिओ लवकर घेऊन येईल. स्टेट आणि 4 प्रॉपर्टीज ऑफ कंडक्टर, ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक, इक्विपोटेन्शियल सरफेस, ओके. मी सगळे जे कीवर्ड्स आहे प्रॉपर तुम्हाला सांगतो की ते मी प्रॉपरली मार्क करणार आहे. आता हे बघा, तुम्हाला इथं पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ 2 पॉईंट चार्जेस, म्हणजे तुम्हाला इथं बऱ्यापैकी ते मार्क करायचे की पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती 2 पॉईंट चार्जेसची तुम्हाला काय करायची, मार्क करायची, माहित असली पाहिजे. फ्री चार्ज आणि बाउंड चार्ज एकदा बघून घ्या, आयएमपी पॉईंट्स मध्ये पण देखील ते होतं. डिस्प्लेसमेंट करंट वरती खूप फोकस आहे, सो तो एक करून घ्या. इलेक्ट्रिक डायपोल वरती पण परत नेक्स्ट प्रश्न आलेला आहे, म्हणजे तो न्यूमेरिकल आहे पण इलेक्ट्रिक डायपोल आपल्याला खूप आयएमपी, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर वॅन्डेग्राफ जनरेटर आणि प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर, ओके. सो कॅपॅसिटरचे युजेस आणि ते सगळं आहेच आहे. त्यानंतर इथे आलंय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी शोधायची युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेलमुळे, ओके. स्पेरिकल शेलचा आलाच आहे परत प्रश्न. स्पेरिकल शेल बघून घ्या का पहिलं सांगतो. हे डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स. 3 कॅपॅसिटर्स लावलेत सीरीजमध्ये. सीरीज खूप महत्वाचे आहे. सीरीज आणि पॅरलल दोघांमध्ये तुम्हाला शोधता आलं पाहिजे. ओके, एक्सप्लेन द पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. म्हणजे आता हे जे पोलरायझेशन हे कशाचं आहे, तर नॉन पोलर डायइलेक्ट्रिकचं आहे, ते प्रॉपरली तुम्ही शोधा. ओके, पुढे गेल्यानंतर वॅन्डेग्राफ जनरेटर तर आलेलाच आहे, तो भरपूर वेळा येतोच आहे, त्याच्यात काही वादच नाही ना आपल्याला. एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर हे शोधायला येतं आणि हे तुम्ही शोधलं पाहिजे बऱ्यापैकी, हे लक्षात असू द्या. हे डिराइव्ह रिलेशन बिटवीन ईचा जो फॉर्म्युला आहे बघा इथं, -d/dx हा पण डिराइव्ह करता आला पाहिजे. आता डी सेक्शन आय थिंक सो चालू झालं आपला. सो 4-5 प्रश्न आहेत आपल्याकडे. गॉस थिअरम आत्ताशी आलाय बघा. गॉस थिअरम विचारलाय आणि कॅपॅसिटर इन पॅरलल प्लेट, ओके. सो पॅरलल प्लेट, वर्किंग ऑफ वॅन्डेग्राफ जनरेटर, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, हा एक आलाय. चार्ज इनफायनाइट प्लेन शीट, म्हणजे 2 मी सांगितलं होतं, लॉंग स्ट्रेट वायर आणि दुसरा आहे प्लेन शीट. तर प्लेन शीटचा इथं प्रश्न आलाय आणि शेवटचा न्यूमेरिकल, ओके. सो हे आहेत सगळे आयएमपी आपले, ओके. याची आन्सर की देखील आपण वेबसाईटवरती अपलोड केलेली आहेत आणि आयएमपी पॉईंट्स देखील मी सांगितलेले आहे. सो छोटासा व्हिडिओ आहे पण ठीक आहे, बऱ्यापैकी गोष्ट थोडीशी लक्षात येते, ओके. सो लॉंग व्हिडिओज तुम्हाला काही लेसनचे डाऊट्स असतील तर डाऊट्स नक्की टाका. मी नक्की शॉर्ट्समध्ये किंवा व्हिडिओजमध्ये ते नक्की घेऊन येईल, जेणेकरून तुमचा डाऊट क्लिअर होईल. आणि बऱ्यापैकी तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा, तुम्ही तिकडे डीएम करू शकता मला, काही डाऊट्स असतील त्या रिगार्डिंग माझा नेक्स्ट व्हिडिओ किंवा नेक्स्ट टॉपिक नक्की घेऊन येईल. आणि एआय दादा जर वापरला नसेल तर एकदा बघून घ्या, ह्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही एआय दादावरून शोधू शकता आणि तुम्हाला प्रॉपरली डिटेलमध्ये आन्सर्स भेटतील, ओके. मराठीमध्ये मी एक्सप्लेनेशन मागितलं तरी मराठीमध्ये एक्सप्लेनेशन आपलं भेटतं. आता असाच आजचा पण दिवस निघून चाललाय, उद्याचा पण दिवस येणार आहे. डे 9च्या व्हिडिओसाठी नक्की स्टे ट्यून्ड राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं की डे 9चा व्हिडिओ लवकर बघा, हा लेट बघितला असेल तर. आणि सोबत हा होता आपला आय थिंक सो, म्हणजे आपण जो केला तो आता
एका सब्जेक्टचा. अजून एका सब्जेक्टचा पेंडिंग आहे आणि तो तुम्ही करू शकता. हा फिजिक्सचा होता. अजून एक सब्जेक्ट होता केमिस्ट्रीचा बाकी आहे. तर केमिस्ट्रीचा व्हिडिओ देखील डे 7चा बघून घ्या.